काही झाला का स्वयंपाक झाला काय? भल्ली भूक लागली बिचारी, आता कायची केली त्या भाजी आता? अन भाऊजीने आले काय? किती गोष्टी विचारशील हो काय ना? भाऊजीने आले काय, स्वयंपाक झाला काय, भाजी कायची केली? हा, एखाद्या दिवशी तूही करून पाहिनं. एवढे दिवस झाले तू आली इथं, तर एक दिवस म्हणत नाही का आणू ताई मी काही करून देतो का काही? लोकांच्या लहान बहिणी येते ना गावात, तर पाहतो म्हटलं मी, देते भांडे घासतो, देते कपडे धुतो, देते स्वयंपाक करतो, सारं करून घेते. मोठ्या बहिणीला काही नाही करायला लागत. तू आहे बापा एक बहीण, बहिणीचाच जीव घेतं हा, आणि मस्त खातं. असं नाही का आण बाई एखाद्या दिवशी मी करतो का काही? अशा बहिणी असल्या ना तर असं वाटत नाही आल्या पाहिजे म्हणून. आणि चांगल्या बहिणी असल्या तर खरंच असं वाटते का आल्या पाहिजे, राहिल्या पाहिजे. तुला तर गावच हिंडणं सरून नाही राहिलं. ओळखीचं ना पायखीचं गाव कायले फिरतो एवढी या गावात? थोडे दिवसासाठी तर आली होती मी काही तर 12 महिने 12 वर्ष राहणार आहे का तुझ्या घरी? थोडे दिवस महिन्यात बरं राहील जास्तीत जास्त. ते त्या ठेवलं म्हणून, आणि त्याच मला बोलावलं म्हटलं, नाही तर मी येतही नव्हती फुकट. तुला तर माहिती आहे मला पहिलेच तुझ्या घरी यायला आवडत नाही. हा, चल बा जवयानं काही म्हटलं तर गोष्ट अल्लो काय? जवळ तर काही म्हणत नाही, पण तूच म्हणतं. ते तरी म्हणते राय म्हणते, तर बरोबर आहे ना. जवळ कसा म्हणा, जवायला कोणतं चुलीत धसा लागते? त्याला काय आहे? कामावूनाला आणून टाकलं कर तू कर आणि खाऊ घाला मला. आणि तुला काय आहे? जवळ बसते आयता खायला, तूही बसत, मी आपली करत राहतो, बडवत राह भाकरी. तू अशी सांग ना मला सप्पा सप्पा का तुझ्या गावाला चालली जाय म्हणून. अशी काऊन बोलतो? कोळ्यात नको बोलत जाऊ. तुला किती वेळा सांगितलं? हा, मग तर म्हणतं. आता तुला मी पहिले सांगितलं का मी गावात जर गेली तर ते पोरगं माय मागं लागन, लग्न करू. 3 महिने झाले तो माय मागं लागला एकसारखा. मी त्याला टाळत आणून राहिली, तर त्या मला इथं बोलावलं. मी तयारी झाली होती लग्न करायसाठी, पण त्या मला इथं बोलावलं आईबाबाला सांगून. मी येत नव्हती तरी मला आईबाबांनी जबरदस्ती पाठवलं. मग आता इथं आली तर माझं मन थोडंसं परिवर्तन झालं. करू दे बा, नाही करू त्या पोरासोबत लग्न, आपण चांगलं पाहू कोणी. आता आपली बहीण म्हणते तर आता तूच पलटू नाही राहिली अजून. हो, तर तुला राहिले नाही म्हणत मी, जाई नाही म्हणून राहिली तुझ्या घरी, राह इथं. पण घरचं काही करत जाणं जराशी. नुसतं मोकाट फिरल्यावानी फिरतं. स्वतःच्या गावात तर फिरतं, पण बहिणीच्या गावातले लोक म्हटलं गोष्टी करते. बापा नवीन पोरगी बारगी आली आणि नुसतं गावातच फिरून राहिली. मी आता त्या मीराच्या लग्नाच्या आहे ना थांबली होती ताई, नाही तर खोटं नाही सांगत तुला, मी थांबतही नाही होती. मला काही एवढं आवडत नाही त्या घरी राहिले, पण मी म्हटलं बा जाऊ दे आता. ते पोरगी आता माझ्यासोबत चांगली बोलते, तिची आई चांगली बोलते. तू म्हणतो बा माझी जाऊ खराब आहे, माझी पुतणी चांगली नाही, भासरा चांगला नाही, पण मला तर त्यापेक्षा चांगलंच वाटते ते. बरं, भाऊजी कधीच नाही म्हणत का त्याचा भाऊजय कोणी खराब आहे म्हणून. तूच म्हणतो फक्त. हो, तर ज्याच्या घरातलं त्यालाच माहीत राहत असते, दुसऱ्याला थोडी माहीत राहते. त्यानं किती अति केली मायावर, काय केलं तुला माहिती आहे काय? सारे काम मायावर टाके म्हटलं एकत होतो आम्ही तर. माही जाऊ म्हटलं एक काम नाही करे, कामाला चालली जाय, कामाला सकाळी जाय तर संध्याकाळी ये, पुरे कामं मी करू म्हटलं घरातले, आणि पगार स्वतःच ठेवे. मग कामं जर घरातले मी करून राहिले तर मला काही ना काही पैसे द्यायला पाहिजे तिनं, का फक्त ते कामाला जाईल ना मी काय घरातलं सावडत बसू? ते मस्त स्वयंपाक केला काय तर डब्बा घेऊन घे, तिकून आली काय तर घेऊन घे. मला तरी वाटत बघा त्या बाई अति करू शकते म्हणून कोणावर, वाटतच नाही. ते मीराची आई तशी आहेच नाही, ते स्वतःच तर सगळं करून घेते. आणि तू आता पहिल्यापासून जीवावर ते कामं करायच्या, एवढ्या लोकांचे कामं केले असेल त्या. आणि का होते तू तर 2 महिन्यातच अलग निघाली, आणि कधी केलं त्यास एवढे दिवस? घे कर बरं कणी गिनीक भिजव, कर बरं भाजी कर, पोळ्या कर, ते हातचा स्वयंपाक कर बरं आज. मला नको सांगू, मला स्वयंपाक करायलाही नको सांगू, आणि मी जेवतही नाही तू म्हणशील तर नको देऊ जेवाले. मी काय आम्ही कुठेही जेवून घेतो, नाही राहू देशील तर गावाला झाली जाईल. ते म्हणे मला मीरा आता कपडे आणायला जा लागते म्हणे, म्हणून मी थांबली, नाही तर थांबली नसती. हो बापा जाणं त्याच्यासोबत, तुला एखादी साडीच घेऊन देणार आहे ती चांगली महागा मुलाची, जाय. मला नाही बाई कोणाच्या याची गरज, मला कोणा काही घेऊन द्यायला पाहिजे याची गरज नाही आहे. माझ्याजवळ आहे त्याच्यात मी समाधानी आहे. माझी बहीण असून त्याची तारीफदारी करतं, त्याचेच गुण गाऊन राहिली निगिरी, जसं काही ते तेच खाऊ घालून राहिले तुले. मला काही नाही करायला लागत बा, तुला सांगतो मी पाहुणी नाही इच्छी ना, मी त्याची तारीफदारी करत ना तुझी तारीफदारी करत. मला काही करायला लागत नाही, जो मला चांगला वाटला त्याच्याविषयी मी चांगलं बोलतो बस. काय चालू आहे रे बा? अरे झाला का स्वयंपाक? झाला काय जया? झाला असं तर दे बरं ताट वाढून. नाही भाचा आहे अजून, करतो आता करतो, पटकन पोळ्या करतो आणि बेसन करतो. बसा तुम्ही, ताट वाढून आणतो मी. काऊन भाऊजी कुठे जायला लागते तुम्हाला आता? नाही आज कुठं नाही झाला लागत, आज घरीच आहे मी. पण आता भूक तर लागते ना, घरी असो का काही असो, जेवून घेतो म्हटलं जरासं जातो बाहेर बसतो आपल्या तिकडे. भाऊजी मी काय म्हणतो, आता तुम्ही गणी एक काम करा, माझ्यासोबत जराशा मार्केटात चला बरं. मार्केटात काय जायला लागते? आता काय घ्यायला लागते? तुम्ही चला तर खरी भाऊजी. मला पहिले सांग काय घ्यायला लागते तो. काय घ्यायला लागते म्हणजे साडी घेऊन द्या ना मला एखादी, फक्त काय बायकोलीच घेऊन द्या काय? आता लग्न आहे घरी तर साडी तर लागली मला, चांगली साडी घेऊन द्या मला एखादी. साडी पाहिजे का तुले? बरं घेऊन दे तुकड्या, पण पहिले तुझ्या बहिणीला विचार. तिला कायला विचारा लागते? तिला नाही विचारा लागत, तुम्ही चला फक्त माझ्यासोबत. पैसे आहे का तुमच्याजवळ आता साडी घ्यायसाठी? पैसे? वा पैसे कोण नाही आहे, दे बरं 2,000 रुपये, साडी घेऊन येतो. मला काय मागून राहिले पैसे तुम्ही? साडी कोणाला घेऊन देऊन राहिले? ज्याला साडी घेऊन देऊन राहिले त्याला मागत तसा. नाही माझ्याकडून घेऊन द्यायला लागते तर पैसे तर मला द्यायला लागेल ना, दे बरं 2,000 रुपये. पैसे नाही माझ्याजवळ, तुमच्याजवळ असून खिशात तर द्या घेऊन. आहो भाऊजी असं आहे, नाही म्हणते ते आता साडी घेऊन द्यासाठी आहे का नाही?
आता मग काय करू मी आता? नाही नाही ते काय नाही म्हणते, मी घेऊन देतो ना. चल ना तर मग द्या ना घेऊन. जया दे बरं मला ताट वाढून दे बरं लवकर. दे मला जरासं कामी जायचं आहे. मी काय म्हणतो तुम्हाला, इले लवकर लवकर पाठवून द्या आता गावाले. काय 9 दिवस झाले म्हटलं आता. बाबा म्हणे त्या दिवशी इले पाठवून दे म्हणे. मी म्हटलं आता हिच्यासाठी एखादं पोरगं पाहतो, पण आता पोरायचे तर काही निर्पो अजून आले नाही. मी कायला पाठवू तिले? नाही पाठवत असं ते एखादं पोरगं पहा तिच्यासाठी आता. चांगल्यात चांगलं कसंही पहा, पण तिचं इथं करून द्या. हो, बाबा म्हणे तिच्यासाठी पहा म्हणे तिकडच्या तिकडे. नाही तर तुमचंच तोंड काय करून ते मग मला म्हणजा नका त्या बहिणीनं असं केलं त्या बहिणीनं तसं केलं म्हणून. तिची गॅरंटी आहे नाही. पोरगं कुठून आणू तिच्यासाठी? झाडाला लागले का पोरं? आणले तोडून दिलं लग्न करू. तुझ्या बहिणीसाठी योग्य पोरगं पाहा लागन. ती कोणी म्हणशील कशाला देऊन दिली म्हणून. विचारपूस करणार जराशी. इकून तिकून लोक म्हणते पोरं लागन तेवढे आहे म्हणते, पोरीच नाही म्हणते. आणि आपल्याला एक पोरगं नाही भेटून राहिलं. हो तर कर ना आता सांगून राहिली तुम्हाला. आतापर्यंत गोष्ट काढली काय त्या? कशी काढ गोष्ट? हा तुम्ही सांगा. मला बाबांना म्हटलंच नाही आतापर्यंत, तर मी तरी कशी काढ गोष्ट? आणि हिनं मला त्या दिवशी सांगितलं का मी त्या पोरासोबत लग्न करतो. मला असं वाटलं आता हे इले पाहायला आलं होतं जिच्यासोबत जुळलं आता मीराचं, तर तिथं होऊन जाईन बाईचं पक्क. तर हे तर नाहीच म्हणे, पण त्या पोराने नाही म्हटलं. मग मी म्हटलं असतं तिकडून माझ्या बाबांना म्हटलं असतं का तुला काय गरज चालली, आम्ही पाहतो आमच्या मतानं. पण आता हिचं माहीत झालं ना इकडे तिकडे, म्हणून होईये. मग आता बाबा म्हणे पहा म्हणे तिकडे, मग तिकडचे तिकडेच करून टाकू म्हणे तिचं. आपल्याजवळ एवढे पैसे आहे की लग्न करायचं ते? तुम्हाला कोण लावा म्हणते हो पैसे? हा माझे बाबा लावते ना पैसे. तुम्हाला काही पैसे मागून राहिले का ते? बापा लग्न करा म्हणते तर मग? तुम्हाला लग्न करा म्हणते, तुम्हाला पैसे लावा नाही म्हणत काही. म्हणजे बा पोरगं पहा असं तर तुमच्या लक्षात. पैसे आहे माझ्या बाबाजवळ, बिना पैशाचे नाही का मी बाबा का जवायले म्हणून. जवायच्या पैशानं खाजोगते नाही अजून. निदान त्याच्या पोरीचे लग्न होईल एवढे पैसे तर करूनच ठेवले आहेत त्यानं. हो तसं नाही म्हणून राहिलो मी. माझं म्हणणं असं आहे का आपण आपल्या मनानं पोरगं पाहावं. पैसे लावून येते बाबा, किंवा आपण लोकही करू. नाही निघालं चांगलं तर मग मलाच दोष देते अजून. आहे ना आपलं काम आहे, आपण चांगलं पाहून द्यायचं. मग ते आता कसं निघते काय निघते ते काही आपल्या हातात आहे काय? जसं तिचं तकदीर असेल तसं होईल. पोरगं आहे मग जया, तुला सांगतो मी पोरगं चांगलं आहे. पण ट्रॅक्टर गिक्टर आहे त्याच्याजवळ. असं लय मोठं करोडपती नाही आहे. करोडपती कोणाला पाहिजे व? तुम्ही किती करोडपती आहे माझ्या बापाने तुम्हाला किती करोडपती पाहून दिलं मला? मनानं करोडपतीच आहे म्हटलं मी. हो माहित आहे किती करोडपती आहे म्हणानं, तर सारा माहित आहे वयक तुम्ही तुम्हाला एवढ्या वर्षाची. पहिल्यांदाच नाही पाहून राहिली काही आता. मग तेच तर म्हणतो मी, तर तू तर ओळखतोस मले. आता काय गोष्टीला स्पोर्ट भरूशील काय तू? कायले करतो ना आता मी स्वयंपाक. भाजीला काही आहे नाही रे गड्या आता. मी बेसन करतो आता. काऊ आली नाही काय? हे शुभांगीने आली का इकडे 2-3 दिवसापासून? दिसून नाही राहिली. तिच्या बहिणीनं म्हटलं असं तिला जाऊ नको तिकडे जास्त म्हणूनच नाही आली होती इकडे. नाही आलीच नाही ताई इकडे. मी तरी वाटच पाहून राहिली तिची. काय येईन बा आज नाही उद्या, आज नाही उद्या. आलीच नाही ते. तिला म्हटलं जराशी ते मेहंदीवाली नाही का तिकडे, जाईन म्हटलं जराशी तिला घेऊन का जाऊ बा आपण म्हणून. तर आली नाही ताई इकडे. तिनंच नाही म्हटलं असं जयानं जात नको जाऊ म्हणून तिकडे जास्त. तिले असं वाटते का माझ्या बहिणीला काही कामं गिमं करायला लावून काय बा, म्हणून ते येऊन येते तिला इकडे. तशी ते पोरगी ऐकत नाही ना एवढं, पण तरी हे जास्त शाईनी आहे ना आपली जया. कुठं आई तू बी काही बोलत आहे त्या काकूच्या डोक्यासारखं डोकं नको करत जाऊ तुम्ही. ते काही एवढी काही ऐकत नाही. तिला याच लहान बरोबर येते ते. मी गेली असती, पण मी गेली का काकू कोणी उभारी जास्तच बोलते म्हणून मी जात नाही बा. मग मला चांगलं नाही वाटत. काकू जेव्हा कधी बोलते ना तेव्हा मला चांगलंच नाही वाटत. बाई पाय बरोबर बजेटमध्ये कर्ज माय. जास्तीचं बजेट नको वाढवजो. ते बाबाजवळ काही एवढा पैसा नाही आहे एकदमच. ते लोक फक्त लग्नच करन, बाकीचा खर्च तर आपल्यालाच लागते. आई तुला सांगितलं ना मी वर खर्चाला मला काहीच नको देऊ तू. सगळं मी माझ्या जवळचे करतो. पार्लरचे झालं, मेहंदीचे झालं, सगळ्याच मी करून घेतो. फक्त जे तुम्हाला कपडे घ्या लागन माझ्यासाठी तेवढेच घे जा मला. जास्त काही घेऊ नका. बाकीचं मी तिकडून सगळं घेऊन देतो. आहे तुझ्याजवळ पैसे मग? आहे ना माझ्याजवळ 20,000 रुपये माझ्याजवळ जमा झाले आता. मी 1 रुपया खर्च नाही केला एवढ्या दिवसाचा. लागन तर मला हेही माहित नव्हतं का लग्न होईल म्हणून आता. पण तरी मी जमा करून ठेवले होते. म्हटलं आज नाही उद्या कधी बाबा जर कामात पडले तर देऊन देईन बा म्हणून ठेवले होते इथे जमा करून. तर आता माझ्याच कामात पडून राहिले ते. समजदार आहे तशी माझी पोरगी. तिला माहित आहे आपल्या बापाजवळ जास्त पैसे नाही आहे म्हणून. पण बाई तरी कर तू. तुला जे जे करायचं आहे सगळं कर. मी सगळ्यासाठी पैसा देतो तुला. का व सुधाकरीने आलं इकडे ते एवढ्यात? हा बरं, जया त्या दिवशी तिकडल्या मोहल्ल्यात दिसली होती बापा मले. ते काय नाव आहे तिचं, त्या बाईसोबत बोलून राहिली होती का, तर काय गोष्टी करून राहिली होती काय माहीत. मग मी तिला तर नाही विचारलं, पण तिच्या शेजारी बाई राहते का नाही तिला विचारलं. म्हटलं का हे इथे येत असते काय? हो म्हणे नेहमीच येते म्हणे हे इथं. इकडल्या तिकडल्या गोष्टी जात चोनक्या करते म्हणे. चोनकी आहे म्हणे तुमची जाऊ 1 नंबरची. येईन काही कामात असून तो सध्या. कामात नसता आता आला असता. आता त्याच्या मागं कामं नाही काय? आता लग्नासाठी त्याला करावं लागते पैसा जमा.
लेकराले कपडे, बायकोले कपडे, स्वतःले कपडे, साऱ्या गावासाठी करणंच करणं आहे, घरातलंही करणं आहे, वंदन घेणं आहे, सारं करणंच आहे. माणसाच्या मागं लय राहते मोठ्या जबाबदाऱ्या. बैल असं वाटते का काही नाही, पण माणूस बाहेर जाते ना, त्या डोक्यात त्याच्या टेन्शनच भरलं राहते. हो पण किती काम असलं तरी येतात ना ते. बरं निदान असं तरी म्हणते काय चालू आहे वहिनी, पोट्टील तरी भेटायला येते 2-4 दिवसातून एखाद्या डाव. पण एवढ्यात आलीच नाही म्हटलं. येईन 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 त्याचा वाट तो येईनच तो. अरे दादा, मी काय म्हणतो, तो आपल्या गावातला पोरगा आहे पिंट्या. कसा आहे तो पोरगा? कारण काय त्या पोरासाठी आपले हे नाही काय शुभांकीसाठी पाहतो तुम्ही. आता तुम्ही साठवून करून राहिलो तुम्ही. म्या म्हटलं सुद्धा आला नाही म्हटलं 2-4 दिवसात म्हटलं. नाही तर येतच राहते म्हटलं तो. मग नाही तर काय दादा, भल्ले राहते काव मागो. दादा काव एवढा राहते मागो, तुम्हाला सांगतो मी. या बहिणीचं एवढं पाकल करून टाकलाय मुली. बस घरात गेलो का भाजीचं आणा, हे आणा, ते आणा, ते आणा. पागल होऊन गेलो मी. आता तर बा ते शुभांकीच्याच मागं लागून गेली, तिला मध्ये तुझ्या गावाला जाय म्हणते. आता तिनं मजाक म्हटलं मले, भाऊची साडी घेऊन द्या म्हणे एखादी 2,000ची, चला म्हणे मार्केटात. इले असं वाटलं का खरंच हे म्हणे त्याच्याकडे पैसे नाही, असं नाही तसं नाही. मी तिला मजाक म्हणून दिलं, चल म्हटलं घेऊन देतो म्हटलं. काका शुभांगी ते गेली काय गावाले? दिसून नाही राहिली, एवढ्यात आली नाही ते 2-3 दिवस झाले घरी. त्या दिवशी म्हणे मी येतो म्हणे, त्याच्यासोबत काम होतं म्हणे, पण आली नाही ते ताई. नाही नाही आहे ना घरी, घरीच आहे ते, कुठंच नाही गेली. पण काय माहित काऊन नाही आली ती इकडे. तिला म्हटलं म्या जाणं म्हटलं तिथं, काऊन म्हटलं गेली नाही तर म्हणे जाईन म्हणे बापू म्हणे थोड्या वेळानं, असं म्हटलं बा तिनं. बसा ना बापूजी, खाऊन उभे आहे. बसा ना, चहा घे म्हणतो ना आता. काय बहिणी चहा म्हणता, राहू द्या आता, काही चहा घे नका मांडू. आता तर जेवण झालं नाही, इकडे आलो. काय जेवले बा, काय केलं मग जयानं आज? काही नाही, बेसन केलं, पोळ्या केल्या, बेसन पोळी जेवलो आलो इकडे. काय करण मग ते, तुम्ही भाजीच नसं आणत तर जे माणसानं आणलं तर बाई बनवते, आणलंच नाही तर काय करण, धरलं ना भरलं बेसन, असं काम राहते बाईचं. अरे बा सारं सांगतो मी, हिची बोंब नाही पडत निवड नावड करून ठेवावं म्हणून. अर्धा भाजीपाला सोडवते म्हटलं आणि मग फेकून देते. काका फ्रीज कोण घेऊन येते, कांदा घेऊन ये ना, त्याच्यात भाज्या चांगल्या राहते मस्त. बाई फ्रीज आहे, स्वस्त आहे काय माय? 20,000चा 25,000चा फ्रीज आहे. साधा घेतो म्हटलं तरी 20,000चा फ्रीज येते. मग आता तू सांग, 20,000 रुपये त्याच्यात गुतू काय आता लग्नाच्या टाइमाच्या समोर? काही नाही गुतवा लागत बापूजी त्याच्यात, फालतूचा खर्च आहे तो. फ्रीज न घेत आपलं पाणी तर आपण पिऊनच घेतो, माठातलंच पाणी प्यायला लागते. आणि भाजीपाला राहते आपला कायच्या तर टोपल्या गिपली. घेईन वहिनी, सध्या नाही घेत, लेकरं मोठे झाले म्हणजे घेईन. आता सध्या लेकरं आहे लहान लहान. कसं आपल्याला पैसाही लागते, शिक्षण पाणी खाणं पिणं काही नाही करायला लागत. एकट्या माणसाच्या भरोशावर नाही होत एवढा खर्च. तू त्या पोऱ्याच्या बाहेर विचारून राहिला होता ना पिंट्याच्या? अरे हो दादा, ते पोराचं कसं काय आहे म्हटलं, कसं आहे ते पोरगं गिरगं सांगा ना मुले. शुभांगीसाठी होईन आपल्या, चांगला आहे ना मग पोरगं. शेती आहे ना 5 एकर, जास्त नाही आहे, 5 एकर शेती आहे. आणि मला वाटतं ट्रॅक्टर आहे वाटते, बस ट्रॅक्टर चालू येतो. आणि दुसरं त्याच्याजवळ त्याचं गॅरेज आहे वाटते बा, कायचं होतं ते तुमच्या गाड्यात राहत पटपट्या, त्याचं गॅरेज आहे म्हणते बा. 2-2 कामं कशी करते मग तू गॅरेज आणि गॅरेजवर माणसं राहते ना रे, माणसं ते काम करते, ते पाहिलं तर ह्या मारते. असं मी आता पा गावात आहे, पण अजूनही मला माहित नाही म्हटलं का तो त्याचं हे आहे म्हणून, गॅरेज आहे का ट्रॅक्टर चालवते एवढं माहित आहे मला. पण बाकीचं नाही माहित. पोरगं कसं आहे मग दादा ते? पोरगं काय पाहा लागते, 1 नंबर आहे पोरगं. आता गावातल्या गावात आपलं जमलं नसतं म्हणून, नाही तर मी आता मीरासाठी विचार केला होता त्याच्यासाठी. काढावं काय मग गोष्ट त्याच्यासाठी? पाहिजा बरं काढून जराशी, तुम्ही तिकडे जाण का नाही. आता बाप तर त्याला आहे नाही म्हणून पाहिजा. सुधाकर दादाची सही आहे म्हणलं तर पाहिजे काय म्हणा, तू पाहत असं तर दाखवून देऊ त्याला, काय हरकत आहे. तसं हे पोट्टी तोंड काय करणार आहे तिकडे जाऊन, बापाच्या इकडे जर पाठवलं तिले तर. आणि मच्छी करून राहील तिले काव तुझ्या गावाला जाय असं तसं, ती काही कामं करत नाही घरी, एकही काम करत नाही. मग ह्या दोघी बहिणीचं बिनसाच्या पहिले मला तर वाटते तिचं पक्क करून टाकाव आणि त्याला सांगाव का पाय बाबू आमची काही सोय आहे नाही, उचलून करत असशील तर पाय, असं त्याला म्हणावं आपण. काय हरकत आहे, एका पायावर करायला तयार आहे ते पोरगं. तो तर म्हणते कशी द्या म्हणते, दुसरं पण असं तरी चालते म्हणते मुले, पण पोरगी द्या म्हणते, बस असाच म्हणते. मग एवढी चांगली पोरगीने चालणार काय त्याला? आरामात चालते, खर्चही करतो तो सारच करते. म्हणून पाहिजे मी त्याला बोलतो आज. आता मीराचं होऊ द्या म्हटलं मग. ठीक आहे ना दादा, होऊ द्या ना मीराचं होऊ द्या, तिथून 8 दिवसांना आपणही पाहून टाकू. काय करता, असंच करून टाकून इथं साधं सुद्धा हार टाकणं तिच्या तिथं पोरगी घेऊन जाय बा तुझ्या घरी, बस. हिच्याही मागं टेन्शन नाही, पोरगंही चांगलं कमावतही आहे मस्त, आणि खात पितही नाही काही. नाही रेकॉर्ड नाही आहे त्या पोराचं खा प्याच्या बाबतीत. खायचं तर माहित नाही आपल्याला, घरात काही खात असं तर, पण पेद्याबद्दल आहे काय म्हणते ते पेत नाही म्हटलं. गॅरंटी घेऊ शकतो मी, स्वतः गॅरंटी घेतो त्या पोराची. मग चांगलंच आहे दादा. आणि आपल्या इथं काय म्हणते, लग्नाची तयारी झाली का व्हायची आहे? व्हायची असेल तर सांगा मला, काही करायचं असेल तर, म्हणजे आपण मग करून टाकू ना. घरच्या घरी जे कामं होत असेल ते घरीच करू, म्हणजे बाहेरून करावं लागत असेल ते बाहेरून करू. पण लवकर निपटावं लागेल ना, पत्रिका टाका लागेल ना छापाले. पत्रिका टाकून आलो मी काल,
काल चालू 5 रुपये पत्रिकाप्रमाणे 5 अक्षय पत्रिका टाकून दिल्या. आणि कसं आता एवढे पाहुणे आहे आपली, तर पाहुणे म्हटल्यावर तेवढ्या तर लागणारच आहे आपल्याला पत्रिका. म्हटलं करून टाकू 500 पत्रिका इथून जाते आपलं. जेवढं वाटायचं तेवढं वाटू. नाही वाटायचं आहे तर राहू राहिल्या पडल्या घरी. हा जमते ना. लागून तो असं करून दादा, मी चाललो जाईन पत्रिका वाटायला गावोगावी. बाकीचं गावातलं तुम्ही पाहून घे जा. तुलाच जा लागते, माझ्याकडून कुठं जाणं होते. तुझ्याजवळ गाडी आहे, तुझ्या काय बसला गाडीवर निघाला. गावं काही दूर दूर आहे नाही. एका दिवसात तर तुझे किती गावं होऊन जाते रे. पेट्रोल भरून देईन मी टाकी, तू चालला जाजो. हो हो, तुम्हीच भरून द्या पेट्रोल. नाही म्हणजे मला नाही भरतायत. मी काही एकदम काय हेच झालो काय कंगाल. नाही रे भाऊ, तसा नाही म्हणून राहिलो. आता पोरीसाठी करावंच लागते ना. हो तर दादा, मैच पोरगी होती तुमच्या पहिले. काय मी करून जे करायचं आहे ते. हो ना भावा, तुझीच होय. करा बाबा तुमच्या पोरीसाठी तुम्हाला काय काय करायचं आहे तर. वावा बहिणी करून काऊन नाही, मी माझ्या पोरीसाठी करणारच आहे. जे करायचं आहे ते मी करणच. पण बाकी काय म्हणते वहिनी, मस्त आहे मजेत. मस्त आहे बा आपलं, काय पाहा लागते. आता पोरगं चांगलं भेटलं, याच्यात आनंद झाला. आता आता काय म्हणते, आता शुभांगीचे करून टाकू म्हटलं, उरकून टाकू. तिला म्हटलं होतं ना, पोरं पाहू म्हटलं, आमच्या गावातलं पोरं आहे म्हटलं चांगले चांगले, असं तिला म्हटलं होतं. तुम्ही तरी वहिनी अशा म्हणून राहिल्या. मै खर्ची माहिती काय म्हणते, पागल तोंडाची बायको म्हणते. तिच्यासाठी पाहू नका म्हणते, पोरको म्हणते. मै बाबा पाच बसन म्हणते. उद्या चालून कमी जास्त झालं म्हणते तर तुम्हालाच म्हणून म्हणते, तुम्हीच फसवलं म्हणून. हा सांगा तुम्ही तरी म्हटलं. बहिणीची जग बसून एवढा विचार करून राहिल्या. ते सक्की बहीण असून अशी म्हणून राहिली. सांगा बरं, आहे का त्या बहिणी डोकसा आहे का काही. तिला पाठवून द्या म्हणजे तिच्या घरी म्हणे. म्हटलं मग पाठवायचं होतं, बोलावलं कायले. बोलावलं म्हणजे आता याच्यासाठी, हे लग्न तोडासाठी, तिच्या बहिणीचं करायसाठी तिथं. पण ते उलटं पडलं पत्त. मग नाही तर काय, ते उलटे कामं करत राहते. मग भोगण्याचंही तिरेच येते. आमचं तर कधी चांगलं राहतच नाही, का यायचं चांगलं झालं पाहिजे म्हणून. चल ठीक आहे, आमचं नाही तर नाही. पोरीनं काय बिघडवलं, काही 10-5 पोरी आहे मला का पोरं आहे. एकुलती एक पोरगी आहे, तिच्याही बाबतीत असं जय काय ठेवते बापा मनात, काही समजत नाही बाईचं. हा आता तुमच्या लेकराला आम्ही आमचे लेकरं समजतो, त्याच्यासाठी जे करायचं आहे ते करतो. आणि बाई काऊन अशी करते काय मी बा. तिच्याकडून खुशीने पाहिलं होतं वहिनी कोणाची. काय करावं आता, पैस तशी आहे ती. आता मीच तर तिला म्हणू म्हणू बोलू बोलू थकवून गेलो. पण काय करता आता, कितीक बोलू तिले मी, कितीक म्हणून कितीक बोलू. काहीच नको बोलू ना, काहीच नको म्हणू. आपल्याच घराचं नुकसान होते जास्त कमी बोलल्यानं. आपल्याला पाहा लागते. काय आपल्या घरातल्या गोष्टी काही आल्या तरी सांगावं नाही. आपली बायको कशी असो, नवरा कसाही असो, सांगून काहीच नाही. लोक मजा घेते फालतूची. त्याच्यापेक्षा तुझ्या घरात तू काय करतो ते पाय, तुला काय पडते ते पाय. बाबा, आई बोलावून राहिली तुम्हाला. आई बोलावते. काय म्हणते आई, काही काम आहे काय, काही खायचं घ्यायचं केलं काय तुझ्या आईनं मला द्यासाठी खाऊ घालायले. नाही बाबा, काहीच नाही केलं. आई म्हणते माझं डोकं दुखून राहिलं म्हणते, तर 2 गोळ्या आणून द्या म्हणते, अशी म्हणून राहिली आई. त्या माय बिहेन, त्या माईला डोकसं आहे काही का, बस दुखूनच राहिलं. रोजच डोकसं दुखते तिचं तर. हा डोकसं तर आहे नाही तिले. बाबा मला नाही माहित डोकं आहे का नाही येतं, पण आईनं तुम्हाला बोलावलं. आई म्हणे बाबाला पाय म्हणे बोलवून आण म्हणे, गोळ्या आणायला लागते म्हणे त्याला म्हणे डोक्याच्या. अन मावशी कुठे गेली. बाबा मावशी मोबाईल पाहून राहिली, तिकडे बसली आहे मागच्या अंगणात. ते मावशीने म्हटलं तर मावशी म्हणे मला काही करायला लागत अशी म्हणे. काजल ये ना इकडे. कुठे गेली होती तू, मामाच्या घरी गेली होती काय एवढे दिवस. नाही ताई, मी मामाच्या गावाला नाही गेली होती काही, घरीच तर होती, घरीच होती. मी येत होती इकडे, मला भाऊजी दिसले होते. भाऊजी आले होते ना आमच्या घरी. मस्त आहे ताई तुझ्या घरचे भाऊजी. पण तू तर आलीच नाही इकडे, नेहमी तर येतं. म्हणजे 8-15 दिवसात तू आली नाही इकडे, तर अशी चक्कर नाही मारला. तिच्या आईनं म्हटलं असं तिला जाऊ नको म्हणून तिकडे मोठ्या आईच्या घराकडे. नाही बाई काजल म्हटलं ना. हा मोठे माझी आई काय म्हणे, जाऊ नको म्हणे तिकडे, मोठी आई चांगली नाही म्हणे, ती मोठी आई मारते म्हणे. आणि काही काही हिसकून घेते म्हणे, चांगली नाही म्हणे, मला मारलं म्हणे, अशी म्हणत आहे माझी आई. बापा काही मारलं बाबा मी इले, राहिली नाही हे कधी काय. मी कधी मारलं बाबा इले, एवढे वर्ष झाले मला. आज मी 5 बोटाची झापड माझ्या पोरीने नाही मारली, आणि इले मारलं असं काय, एवढं मोठं बैल मारलं काय माझ्याकडून. पाहिलं ना बहिणी, बोलते कोणी खोटी. तुम्ही म्हणता का निघून घेत जा, कितीक निघून. आता आला ना तुम्हाला राग, असाच मला येते. असं खोटं नाटक बोलते ना ते, मग राग येऊन जाते बा आपल्याला. मग उठते आपला हात, मग म्हणते नाही रे बापा मारू नका, तुम्ही मला मारता, तुम्हाला लोकच चांगले दिसते, असं तसं अशी उलटी तिलटी बोलते. मग काजल, मी कपडे घ्यायला जाईन का नाही, त्या दिवशी चालतो माझ्यासोबत, तुला मस्त ड्रेस घेऊन देईन मी. खरंच काय मला ड्रेस घेऊन देशील. हा ना, मस्त ड्रेस घेऊन देईन. तुम्ही लहान बहीण आहे का नाही, तर तुला मी चांगला ड्रेस घेऊन देईन. पण तू येत जाय इकडे जराशी, आम्हाला चांगलं वाटतं तू आली म्हणजे. मी येत असतो ताई, पण मला माझी आई काही येऊच नाही देत. आई काय म्हणते, जाऊ नको म्हणते तिकडे, म्हणते मोठी आई मारते, ते मीराताई मारते, अशी म्हणते माझी आई. मग मी आलीच नाही इकडे. मला म्हणे नाही तर म्हणे तू जर तिकडे गेली म्हणे तू चांगलंच तोडतो म्हणे मी, अशी म्हणे माझी आई. मी आता बाबाला बोलावं
नाही हो बाई, ऐकाच लागते. आई ना तू इथे ऐकत जाय, तू पण येत जाय माझ्या घरी, जराशी येत जाय. आम्हाला चांगलं वाटते आली म्हणजे. बाबासोबत येत जाय लागन तर. बरं येतो दादा मी. वहिनी येतो काय काय म्हणते काय नाही तर पाहतो जरी घरी जाऊन जरासा आहे. नाही तर अजून मला 17 वेळा आवाज द्यायला पाठवणच. हो जाणं जाय जाय जाय, तुला पण म्हणून राहिलं जाऊ नको म्हणून. पाहतो मी त्याला विचारपूस करून पाहतो तो काय म्हणते. तर तो भेटतेच मला, पोरगा रोजच भेटत राहते तो. त्याला तर म्हटलं हो सगळ्या गोष्टी जर बसल्या तर काय हरकत आहे आपल्याला करायला. बस दादा तसंच करून टाकू. हा हो, म्हटलं का नाही म्या बत्ताच पाठवते म्हणून ते मांगच असं आहे, ते बत्ताच पाठवते. जराशी थांबून येतात कोणाले. असंच तिले म्हणून राहिली, असं जाऊ नको येऊ नको, त्याच्या घरी ते चांगले नाही, असं नाही तसं नाही. तिले मनाची सवयच आहे अशी. जाऊ दे, तिचा काही लोट घेऊ नको तू. तुम्ही तुमचं दोघी माहिले काम करत जा. अनो बस चालू देत जा. आले आपले, नाही आले तर राहिलं. हो हेच बरोबर आहे तुमचं.